तर दिल्लीमध्ये सरकारी निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना बडतर्फ करण्यासंदर्भातचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेमध्ये दाखल करण्यात आला। यासंबंधी योग्य प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्यसभा सरचिटणीसांना देण्यात आलेले आहेत। या प्रस्तावावरती 63 खासदारांच्या सह्या आहेत। याचिकेवरती तत्काळ सुनावणी घेण्यासाठी सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला। तर वर्मा प्रकरणामध्ये नेमकं काय झालं आपण पाहतोय। निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याचा आरोप आहे। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्याचा निर्णय झालाय। वर्मांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। न्यायमूर्ती वर्मांकडे कोणतेही न्यायालयीन काम न सोपवण्याचे निर्देश दिले गेले आहेत।